आता आपण माऊसच्या केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेटिंग बद्दल अभ्यास करू. माऊसच्या सेटिंग कंट्रोल पॅनल मधून केल्या जातात. यासाठी स्टार्टला क्लिक करून सेटिंग मधील कंट्रोल पॅनलला क्लिक करू. सध्या हा व्ह्यू कॅटेगरी व्ह्यू आहे. या कॅटेगरी व्ह्यू मधील प्रिंटर्स अँड अदर हार्डवेअर यावर क्लिक करून माऊसवर आपल्याला डबल क्लिक करावं लागेल. आणि जर क्लासिक व्ह्यू असेल तर क्लासिक व्ह्यू मधील माऊस या आयकॉनवर डबल क्लिक करावं लागेल. आपणासमोर याप्रमाणे माऊस प्रॉपर्टीज येतील. यातील हे पहिलं पेज आहे बटन्सचं. यामध्ये क्लिक्सच्या संदर्भातील सर्व सेटिंग्स केल्या जातात. यातील पहिलं ऑप्शन आहे बटन कॉन्फिगरेशन. ज्या व्यक्ती लेफ्ट हँडेड आहेत अशा व्यक्तींना माऊस हा डाव्या हातात धरणं सोपं जातं. परंतु अशा वेळी आपण जे नॉर्मली लेफ्ट क्लिक करतो तेच त्यांचं लेफ्ट क्लिक राईट क्लिकवर शिफ्ट करणं आवश्यक असतं. म्हणजे आपण स्टार्टला क्लिक करताना माऊसचं लेफ्ट क्लिकचं बटन दाबतो, परंतु हीच क्रिया त्या व्यक्तींसाठी राईट क्लिकचं बटन दाबून व्हावी अशी त्यांची अपेक्षा असते. ही सेटिंग या ठिकाणी दिलेली आहे. जर आपल्याला माऊसचं प्रायमरी बटन स्विच करायचं असेल, स्वॅप करायचं असेल तर इथे क्लिक करावं लागेल. पहा, प्रायमरी बटन इथे स्विच झालेलं आहे, स्वॅप झालेलं आहे. या लेफ्ट क्लिकची सेटिंग बदलल्यानंतर जेथे आपण लेफ्ट क्लिक दाबत होतो त्या ठिकाणी राईट क्लिक दाबल्याचा इफेक्ट मिळेल आणि जेथे राईट क्लिक दाबू त्या ठिकाणी लेफ्ट क्लिक दाबल्याचा इफेक्ट मिळेल. हे ऑप्शन बंद करू. इथे आहे डबल क्लिक स्पीड. माऊसचा डबल क्लिकिंगचा स्पीड तुम्हाला कमीत कमी वेळेत जर पाहिजे असेल तर इथे हा स्लायडर फास्ट वर न्या. आणि डबल क्लिकिंग करायला जर तुम्हाला वेळ लागत असेल तर अशा वेळेस हा स्लायडर इथे स्लो वर न्या. त्याची प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी करून पाहू शकता. याप्रमाणे नॉर्मली हा स्लायडर मध्यवर्ती असतो. त्यानंतरचं हे ऑप्शन आहे क्लिक लॉकचं. माऊसचं डावीकडचं बटन दाबून धरून आपण माऊस हलवतो, यालाच ड्रॅगिंग म्हटलं जातं. परंतु क्लिक लॉक हे ऑप्शन जर चालू केलं तर माऊसचं डावीकडचं बटन फक्त थोडा वेळ दाबून सोडला असता आपल्याला ड्रॅगिंगचा इफेक्ट मिळतो. पहा, हे ऑप्शन इथे आपण चालू करू आणि पेंटचा प्रोग्राम चालू करू. पेंटच्या प्रोग्राममध्ये पेन्सिल वापरण्यासाठी आपल्याला ड्रॅगच करावं लागतं. नॉर्मली जर आपल्याला ड्रॅग करायचं असेल तर माऊसचं बटन दाबून धरून माऊस हलवावा लागतो. परंतु या ऑप्शनमध्ये माऊसचं डावीकडचं बटन फक्त थोडा वेळ दाबून धरायचं आणि सोडून द्यायचं. आता माऊस ड्रॅग केला असता चित्र उमटायला सुरुवात होईल. पहा, मी माऊसचं डावीकडचं बटन आता सोडून दिलेलं आहे तरीही चित्र उमटणं सुरूच आहे. म्हणजे जो ड्रॅगिंगचा इफेक्ट आहे तो ड्रॅगिंगचा इफेक्ट आपल्याला मिळत आहे. आता जर ड्रॅगिंग आपल्याला बंद करायचं असेल तर माऊसने फक्त या ठिकाणी एकदा क्लिक करावं लागेल. माऊसने क्लिक केलं असता ड्रॅगिंग बंद होईल. यानंतरचं पेज आहे हे पॉइंटर्सचं. पॉइंटर्समध्ये आपल्यासमोर जो माऊसचा पॉइंटर दिसत आहे याची शेप आपण इथून बदलू शकतो. पॉइंटरचा शेप बदलण्यासाठी पॉइंटरचा टाईप निवडा. आपण हा नॉर्मल सिलेक्टचा प्रकार निवडू आणि या ठिकाणी ब्राउजला क्लिक करावं लागेल. पहा, इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. यातील हवे ते ऑप्शन घेऊ. पियानो आणि ओपन आणि आता अप्लाय करू. पहा, जो नॉर्मली आपला बाण दिसत होता तर बाणाच्या ऐवजी इथे पियानोचं चित्र आलेलं आहे. यानंतर येथे खाली आहे एनेबल पॉइंटर शॅडो. सध्या पॉइंटरला खालच्या बाजूला शॅडो दिसत आहे. ही शॅडो जर बंद करायची असेल तर हे ऑप्शन इथे आपल्याला बंद करावं लागेल आणि अप्लाय. पॉइंटरची शॅडो बंद झालेली आहे. पुन्हा आपण पूर्वीसारखा बाण सिलेक्ट करू. यासाठी ब्राउज, बिग साइज एरो, ओपन आणि अप्लाय. पूर्वीसारखा माऊस पॉइंटर आपण इथे घेतलेला आहे. यानंतर आहे पॉइंटर ऑप्शन.
पॉइंटर ऑप्शनमध्ये पॉइंटरचा स्पीड, माऊस खाली सपाट पृष्ठभागावरती फिरवला असता पॉइंटर किती वेगात फिरला पाहिजे याचे ऑप्शन इथे दिलेले आहे. इथे जर स्लोवर नेलं तर खाली माऊस भरपूर जरी फिरवला तरी प्रत्यक्षात बाण तेवढा फिरत नाही. खाली पृष्ठभागावर माऊस खूप फिरवलेला आहे तरीही स्क्रीनवर त्या मानाने पॉइंटर फिरत नाहीये. पण खाली पृष्ठभागावर माऊस थोडा जरी फिरवला तरी अशा वेळेस बाण जर जास्त प्रमाणात समोर स्क्रीनवर फिरला पाहिजे अशी जर आपल्याला अपेक्षित असेल तर इथे फास्टवर या स्लायडरला घ्या. पॉइंटरचं काम जर आपल्याला एनहान्स करायचं असेल तर एनहान्स पॉइंटर प्रिसिजनवर क्लिक करा. हे ऑप्शन शक्यतो चालूच ठेवा. माऊसच्या वापरामध्ये जर आपल्याला गती हवी असेल तर त्यासाठी हे आणखी एक ऑप्शन इथे खाली दिलेलं आहे. ऑटोमॅटिकली मूव्ह पॉइंटर टू द डिफॉल्ट बटन इन अ डायलॉग बॉक्स. याचा अर्थ असा होतो की ह्या डायलॉग बॉक्समध्ये, आता उदाहरणार्थ ही आपल्यासमोर एक डायलॉग बॉक्स आलेली आहे, या डायलॉग बॉक्समध्ये हे ओकेचं बटन डिफॉल्ट आहे. डिफॉल्ट म्हणजेच आपण कीबोर्डवरील जर एंटरचे बटन दाबले तर यातील ओकेची आज्ञा दिली जाईल, कारण ओकेच्या बटनवर निळी बॉर्डर आहे जी कॅन्सल आणि अप्लायच्या वर नाहीये. माऊसचा पॉइंटर ऑटोमॅटिकली या डिफॉल्ट बटनावर जर न्यायचा असेल तर ऑटोमॅटिकली मूव्ह पॉइंटर हे ऑप्शन सुरू करा. आपल्या माऊसला जर ट्रेल्स द्यायची असेल म्हणजे शेपूट दाखवायची असेल तर हे ऑप्शन चालू करा आणि अप्लाय करा. तसेच टायपिंग करीत असताना माऊसचा पॉइंटर जर हाईड करायचा असेल तर हे ऑप्शन चालू करा आणि टायपिंग करीत असताना माऊसचा पॉइंटर जर दिसू द्यायचा असेल तर हे ऑप्शन बंद करा. कधी कधी माऊसचा पॉइंटर स्क्रीनवर लक्षात येत नाही. तो लक्षात येण्यासाठी कंट्रोलचे बटन दाबले असता त्याभोवती विशिष्ट प्रकारचे वर्तुळ निर्माण होतात, ज्यामुळे आपला माऊसचा पॉइंटर नेमका कोणत्या स्थानी आहे हे पटकन समजतं. यासाठी हे ऑप्शन चालू करा आणि अप्लाय करा. आता कंट्रोलची की दाबली असता माऊसच्या पॉइंटर भोवती सर्कल्स निर्माण होऊन आपल्याला पॉइंटरचे स्थान पटकन समजेल. याप्रमाणे मूळ बटनच्या सेटिंग, पॉइंटर्सच्या सेटिंग आणि पॉइंटर्सचे वेगवेगळे ऑप्शन्स आपण माऊसचे बदलून पाहू शकतो.